काढ की व्हिडिओ चालत बदक. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. तर आम्ही गेलो होतो किल्ले तलावमध्ये फिरण्यासाठी. तुम्ही तर शॉर्ट व्हिडिओ बघितलाच असेल. तर लॉंग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे की आम्ही काय काय मज्जा केली, काय काय केलं आणि तिथे फिरण्यासाठी काय काय तिकीट आहे, किती रुपये तिकीट काढावं लागतं, काय काय चार्जेस आहे आणि खूप काही बरंच काही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. खूप मजा येईल तुम्हालासुद्धा आणि आम्हीसुद्धा खूप भारी मज्जा केली आहे, खूप मस्ती केली आहे. तर सगळ्यात आधी तर गेटमधून आत आल्यानंतर आपल्याला इथे बोटिंगचं किंवा आपण जरी आत एंटर केलं तरी 10 रुपये तिकीट आहे. तर ते तिकीट काढावं लागतं. नंतर मी बोटिंगसाठी आमचं तिकीट काढलं होतं आणि बोटिंगसाठी तिकीट काढल्यानंतर आम्ही बोटिंगला गेलो आणि थोडं ऊन खाली व्हायची आम्ही वाट बघत होतो. ऊन कमी झाल्यानंतर थोडंसं आम्ही गेलो होतो आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय आणि खूप म्हणजे खूप सुंदर दिसत होतं सगळं आणि खूप भारी मजा येत होती. मला तशी थोडी पाण्याची भीती वाटते, पण काही नाही, रिद्धूला खूप मजा येते आणि तिच्याकडे बघितलं की मलासुद्धा खूप मजा येते. मी सुद्धा आज खूप म्हणजे खूप जास्त एन्जॉय केला आहे आणि तिला म्हणलं मी हाय बोल, तरी बघा कशी हाय बोलते आणि फक्त बाबाला हाय बोलते. मला नाही जास्त हाय बोलत आणि खूप सारी मस्ती पण केली. हे चालवत होते आणि मी तिच्याकडेच बघत बसले होते, कारण ती अचानक पाण्यात हात वगैरे घालते आणि खूप मला भीती वाटते तिच्या बाबतीत. कारण ती आधीच खूप जास्त ॲक्टिव्ह आहे आणि नंतर म्हणजे एखाद्या वेळेस हात घातली पाण्यात आणि काहीतरी झालं म्हणून मला खूप जास्त भीती वाटते. मी तिला थोडीशी रागवतसुद्धा होते आणि खूप मस्त एन्जॉय केला आहे तिने आणि आम्हीसुद्धा खूप मस्त एन्जॉय केला आहे. आणि म्हणजे तुम्ही जर बेळगावमध्ये राहत असाल किंवा बेळगावमध्ये आला असाल तर इथे जवळच आपला प्लेस आहे. त्याच्यामुळे नक्की एकदा किल्ले तलावला भेट द्या तुम्ही आणि खूप मस्त होते बोटिंग. आणि जर 1 तासाचं बोटिंग घेतलं तर थोडं चार्जेस कमी आहेत आणि नंतर जर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं बोटिंग घेतलं 2 तासाचं वगैरे तर थोडं जास्त पैसे लागतात. तर आम्ही 1च तास घेतलं होतं. मला 1च तास बास होतं आणि घरीसुद्धा जायचं होतं म्हणून आम्ही 1 तास घेतला होता आणि खूप मज्जा येत होती. अरे तो हस की तिकडे बघ. अरे तो अरे तो बघ. ए सोना इकडे बघ की. तिकडे काढ की व्हिडिओ चालत बदक. तर आम्ही बोटीमधून म्हणजे पाण्यामधून थोडं पुढे गेलं की आम्हाला तिथे बदक दिसत होते आणि खूप सुंदर छोटे छोटे बदक होते, खूप छान दिसत होते. आणि तुम्ही रिद्धूच्या चेहऱ्यावर तर आनंद बघतायच, तिला किती खूप म्हणजे खूप खुश झाली आहे ती. मला बोलतासुद्धा येणार एवढी खुश झाली आहे ती. खूप मजा येते तिला असं फिरायला वगैरे घेऊन गेल्यानंतर. आणि तुमच्यातसुद्धा लहान मुले वगैरे असतील तर एकदा नक्की या, ते खूप मस्त वाटतं आणि खूप छान आहे. आणि इथे झेंडासुद्धा लावला जातो, पण आज लावला नव्हता. कधी तर काही तर फंक्शन वगैरे असतं तेव्हा आपला झेंडा लावला जातो आणि झेंडा फडकताना बघून एवढं मस्त वाटतंय ना, खूप म्हणजे खूप छान वाटते. आणि नंतर बोटिंग आमची चालूच होती.
तिने थोडी मस्ती केली आणि ती म्हणत होती मी पण चालवते थोडं थोडं, आणि ती पाय मारत होती तर तिला पाय मारता येत नव्हतं. मी बोलले शांत बस, आणि थोडी नंतर रुसून बसली होती. ही बघा कसं रुसून बसले. तर का रुसून बसले, कारण मी तिला सांगत होते की जास्त पाण्यामध्ये हात घालू नको, कारण ती खाली वाकून असं हात घालत होती. म्हणून मी तिला सांगितलं जास्त खाली वाकून हात घालू नको पाण्यात, थोडं थोडंच हे कर. म्हणून ह्यांनी तिच्यावरती पाणी फेकलं थोडं, आणि मग ती थोडी खुश झाली. थोडंसं जरा रागवलं की थोडीशी रुसून बसते, आणि 5 मिनटं झाली की परत एन्जॉय करते. तर आमची बोटिंग इथे संपलेली आहे, आणि खूप मस्त व्ह्यूसुद्धा होता. खूप छान वाटलं आम्हालासुद्धा. आणि रिद्दूला तर काय तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सगळं सांगत असेल की किती खुश आहे ती. आणि खूप म्हणजे खूप व्ह्यूसुद्धा खूप मस्त दिसत होता, आणि पाणीसुद्धा खूप छान आहे. खूप भारी वाटतं पाण्यात हात घातल्यानंतरसुद्धा. आणि मस्तपैकी असं बोटिंग केलं, आणि बोटिंग केल्यानंतर मग लागलो आम्ही पुढच्या प्रवासाला. म्हणजेच रिद्दूला एक आता बोटिंग केलं आहे म्हणल्यावर तेवढंच फक्त बोटिंग तिला बस होत नाही. परत दुसऱ्या जे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे, जे जे काही पाळणे आहेत, त्या सगळ्यामध्ये तिला बसायचं असतं. म्हणून तिला आधी तर बोटिंगमध्ये आम्ही गेलो होतो, बोटिंग मस्तपैकी केली. आणि त्यानंतर आम्ही तिथे छोटीशी म्हणजे रेल्वे होती, त्याला दुसरं काय म्हणतात मला माहीत नाही, मी तर रेल्वेच म्हणते. तर त्या रेल्वेमध्ये बसलो आम्ही दोघी, कारण हे तर बसत नाहीत, कारण त्यांना उलटी होते. म्हणून मलाच तिच्यासोबत बसावं लागतं, कारण ती अजून लहान आहे. म्हणून तिच्यासोबत कोणीतरी बसलं पाहिजे, म्हणून मीच बसते. आणि गर्दीसुद्धा नव्हती, म्हणून आम्हीसुद्धा खूप मस्त एन्जॉय केला. आणि ती ट्रेन खूप जास्त हालत होती, खूप म्हणजे फास्ट पळत नव्हती, पण हालतच जंपच खूप करत होती. आणि खूप भारी वाटलं. आणि मी सुद्धा पाळण्यात बसायला खूप एक्सायटेड असते, कारण लहानपणापासून मलासुद्धा पाळणे खूप जास्त आवडतात. म्हणून मी सुद्धा पाळण्यात बसले होते, आणि खूप मजा आली. आणि तिथून तिला ते बस म्हणलं, आणि जाऊया घरला आता, तर तिला ते पण बस नव्हतं. परत ती मिकी माऊसमध्ये जायचं होतं. आणि मिकी माऊसमध्ये हा एक्सपिरियन्स तिचा खूप म्हणजे खूप पहिला एक्सपिरियन्स खूप छान होता, कारण ह्याआधी ती लहान होती त्यामुळे तिला बसता येत नव्हतं. पण ह्यावेळेस म्हटलं की चला सोडून तर बघूया मिकी माऊसमध्ये. तर ती गेली, आणि तिला खूप छान खेळता येत होतं. धरून वरती चढतासुद्धा येत होतं. खूप वेळा असं झालं होतं की तिला जायची तर इच्छा होती, पण ती लहान होती त्यामुळे तिला वरती चढता येत नव्हतं. पण ह्यावेळेस तिला चढता आलं, आणि तिने एवढी मजा केली ना, खूप म्हणजे खूप जास्त एन्जॉय केला. आणि गर्दीसुद्धा काहीच नव्हती, त्याच्यामुळे तिला खूप जास्त एन्जॉय झाला आहे तिचा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ म्हणजे आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का, हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.